अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील आदर्श गुरु शिष्यांच्या कथा हे प्रकरण आपण पाहत आहोत। आता पुढे एके दिवशी कोणी एक शिष्य आपल्या गुरुंना विचारतो, गुरु महाराज, जीवनाचा खरा सत्य अर्थ काय? तुम्ही कृपा करून मला सांगा। असे बोलल्यावर गुरु महाराज उठले आणि म्हणाले, चल माझ्या बरोबर। असे म्हणून गुरुनी 2 वृक्ष रोपे घेतली आणि शिष्यास म्हणाले, चल आपण ही 2 रोपे लावू। 2 रोपापैकी एक रोप वनात लावले, दुसरे रोप घरात लावले। अशी कित्येक वर्ष लोटल्यानंतर तोच शिष्य पुन्हा गुरुगृही आला व म्हणाला, गुरु महाराज, मला ती 2 रोपे दाखवा जी मला जीवनाचा अर्थ सांगणार होती। तेव्हा शिष्यास घेऊन गुरु महाराज सदनातील वृक्षाकडे आले। दोन्हीही वृक्षांना गुरु महाराजांनी समान खाद्यपाणी पुरवले होते। सदनातील वृक्ष सुद्धा एक पुरुष म्हणजे 6 फूट उंचीचा झाला होता। त्या वृक्षाला पाहून शिष्याला आनंद झाला। नंतर गुरु व शिष्यांची जोडी वनातील वृक्षाकडे गेली। हा दुसरा वृक्ष पाहून शिष्य दिपूनच गेला, कारण तो वृक्ष गगनाला गवसणी घालून बसला होता। फळा फुलांनी डवरला होता। त्यावर पशु पक्षी विसावले होते, मानव प्राणी सावलीला बसलेले होते। तेव्हा गुरुवर म्हणाले, पाहिलं शिष्या, तो निसर्गाशी जुळतो जो आभाळभर पसरतो। टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, सुख दुःख सोसून महंत पण येत असते। असे जीवनाचे आहे, टक्के टोणपे खाल्ल्याशिवाय त्याला आकार येत नाही। जीवनाचे यश व गमक यातच आहे। मुखाने नाम घ्यावे, हाताने सत्कर्म करावा, घाम गाळावा, तेव्हा यश येते। कुणाचे फुकटचे घेऊ नका, आयते खाऊ नका, विश्वाला भाऊ माना, कारण काळ केव्हा खाऊ करेल याचा नियम नाही। शिक्षणाचा वसा घ्या, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका। देह चंदना सम शिजावा, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। भावनेने देव आणि गुरुना गावे व भजावे, दुसऱ्याचे घेऊ नये, मन दुखू नये दुसऱ्याचे दुःख समजावे, अशी भावना ठेवावी, असे वर्तन ठेवावे। दुसऱ्याचे अंतःकरण दुखू नये, आनंदाचे दान द्यावे, अंतःकरण निर्मळ ठेवावे, याला जीवन असे नाव आहे। तरच तुमची नौका पैल तीराला लागेल। देव कल्याणकारी आहे, मात्र तो भाव पाहून ओळख असतो। आता यावरील ओव्या आपण पाहणार आहोत। कोणी एक शिष्य पुसे आपल्या श्री गुरुस, जीवनाच्या अर्थास सत् मार्गास वदाकी। तव गुरु बोलले, चल द्वय वृक्ष तरुवर लावू पहिले, वृक्षवल्ली सोयरे झाले, कल्याण आले सृष्टीच्या। द्वय लाविती तरोवर, शिष्यने गुरुवर, खाद जल देती वारंवार, तरुवर वाढत जाय। परी एक वृक्ष वनात, दुजा लाविती सदनात, गुरुचे हे अघटित अलौकिक कळेना। ऐसे लोटले मास, लोटली कित्येक वरुष, तम शिष्य पुनरपी गुरुग्रहास आगमनास झाला। तम शिष्य पुसत, मिया पुसले तुम्हा प्रत, जीवनाचा खरा अर्थ तवम तरुवरार्थ लाविलेले। कुशल पहा या तरुवराचे, मम आगमन झाले साचे। मग पाहण्या कौतुक वृक्षाचे, गुरु शिष्याचे आगमन झाले। प्रथम पाहिला वृक्ष सदनीचा, फळा फुलानी सलासाचा, जाहला पुरुष उंचीचा,
क्षण मोदाचा पाहुनी, मग द्वय गेले वनी, दुजा वृक्ष पाहुनी, शिष्य गेला दिपुनी, वनी वृक्ष ते देखुनी. लहडला फळा फुलानी, गगना घालुनी गवसनी, पशु पक्षी विसावले वृक्षावरुनी, मानव प्राणी ही विसावतो. मग बोलती गुरुवर, पाहिले स्नाद्वय तरवर, जो निसर्गाशी झुंजणार, आभाळ भर छाया त्याची. टाकीचे घाव सोसून, मग पातते देवपण, सुख दुःखाची सावली ऊन, सोसून महानपण ते. ऐसेच हे जीवनाचे, टक्के टोणपे खाऊन साचे, हेच यश जीवनाचे, नाव जीवनाचे हेची. मुखाने घ्यावे नाम, हाताने करावे सत्कर्म, घालून या घाम, धाम ते यशाचे. फुकटचे नका घेऊ, आयते नका खाऊ, विश्व ते माना भाऊ, काळ खाऊ कळेल गे. घ्यावा शिक्षणाचा वसा, उतू नको माणसा, नाही देहाचा भरोसा, वसा सत्कर्माचा धरी गे. देह चंदना समजी जावा, सत्कर्म योगी घालवावा, सर्वामुखी मंगल बोलवावा, भावे गावा देव गुरु. न घ्यावे परांचे, मन दुखू नये आणिकांचे, दुःख समजून आणिकांचे, वेचे सुख का खावे की. प्रेमे करावे वर्तन, दुखू नये आणांचे अंतःकरण, द्यावे मोदाचे दान, अंतःकरण निर्मळ ठेवी. यासी जीवनाईसे नाव, तरेल तुमची भवसागरी नाव, कल्याणकारी तो देव, भाव पाहुनी ओळेल की. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.